सहारा बाबा का प्यारा, जग का सहारा बाबा हो। मन मंदिर में बोले तुझको बिठाओ, मन मंदिर में बोले तुझको बिठाओ। त्रिपुरारी तेरी आरती गाओ, शिव शंकर तेरी आरती गाओ। मन से चाहे जो सब कुछ पाओ। जीवन मेरा बोले धन्य बनाओ, जीवन मेरा बोले धन्य बनाओ। हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ। आरती गाओ बाबा, आपको बुझाओ, आरती गाओ बाबा, आपको बुझाओ। हे शिव शंकर तेरी आरती गाओ, हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ। रामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय, बालकृष्ण लाल की जय, सदगुरुदेव भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम। आपण लोक काय करतो, आपण फक्त धनाची अपेक्षा करतो, परंतु आपण फक्त धनाची अपेक्षा करतो, देवाची अपेक्षा। आम्हाला देव धर्म नाही राहिला तरी चला, आम्हाला फक्त पैसाच नाही। कारण बघा कसं आहे, पूजा करत असताना युगल जोडीची, युगल सरकारची पूजा केली पाहिजे। भगवान लक्ष्मी नारायणाची जोडीची पूजा जर केली ना, बघा लक्ष्मी कधी एकट्याने येत नाही। शिव महापुराण ग्रंथामध्ये, भागवत ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लक्ष्मी कधी एकट्याने येत नाही, ती जोडीनेच येत असते। लक्ष्मी नारायणाच्या जोड्यानेच येत असते। जिथं जिथं नारायण आहे ना, तिथं तिथं लक्ष्मीला यावंच लागतं, ऑटोमॅटिक येते, तिला बोलवावं लागत, बोलवलं नाही तरी यावं लागतं। तुम्ही इतिहास बघा, राम आले सीताला यावं लागलं, कृष्ण आले राधेला यावं लागलं,
नवे नवे वेगवेगळ्या अवतारांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा अवतार झालाय तिथं तिथं लक्ष्मीला यावंच लागलाय. परंतु आम्ही स्वार्थी जीव आहेत महाराज. आम्हाला देव नाही आले तरी चालेल पण आम्हाला लक्ष्मी पाहिजे की नाही. लक्षात घ्या. तर असं असतं जर आपण फक्त एकट्या लक्ष्मीची पूजा केली ना तर ही एकटी लक्ष्मी कधी येत नाही. आणि समजा एकदा कदाचित आली तर ती एका वाहनावर बसून येते. ते वाहनाचं नाव आहे घुबड. त्या घुबडावर बसून येते आणि घुबडावर जी बसून येते आणि घुबडाला हिंदीमध्ये काय म्हणतात बोलत चला. 6वा दिवस येऊन गेला तुमचा. कारण तुम्हाला सांगितलंय मी जर उत्तर बरोबर आलं तर बक्षीस आणि उत्तर चुकीचं आलं तर शिक्षा मुळीच भेटणार. म्हणून बोलत चला. घुबडाला काय म्हणतात हिंदीत उल्लू. एकदा टाळ्या वाजव पोरांसाठी. कारण हे मुलं आहेत ना भारताचा पाया आहे, भारताचा कणा आहे. आणि आज यांच्यावर आपण जसं मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय खरंच मुलं येतात थोडीशी उशिरा येतात कारण त्यांची शाळा वगैरे सुटली 3-4 वाजता बरोबर फुल मंडप भरून जातात. हा तरुण हा भारताचा कणा आहे आणि यांच्यावर जर संस्कारांची शिदोरी आपण दिली नाही तर हीच पिढी आपल्याला पुढे त्या ठिकाणी आपला दोष देईल की आम्हाला आमच्या आई वडिलांनी आमच्या पूर्वजांनी आम्हाला संस्कार घडवले नाही. मी कायम स्वरूपी सांगतो महाराज. लोक म्हणतात महाराज आमची मुलं बिघडली, आमची मुलं बिघडली. मी हात जोडून तुमच्या चरणाला नतमस्तक होऊन दररोज सांगतोय की आमची महाराज मुलं नाही बिघडली, मुलांचे आई बाप बिघडले म्हणून मुलं बिघडले. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेली. आज काल छत्रपतींचं पूर्ण चरित्र आपण दोघाही सत्रांमध्ये श्रवण करून गेलात. पण विचार करा जर जिजाऊंनी मनामध्ये संकल्प घेतला नसता, जिजाऊंनी जर एक चापट मारली नसती ज्यावेळेस माळा फेरायला म्हटले शिवाजी महाराज याही ते साधू संत जशी माळा फेरतायत ना त्याप्रमाणे मला सुद्धा माळा फेरायची भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यावेळेस कळाल्या मासाहेब जिजाऊ तरा तरा चालत आल्या आणि एक कानाखाली दिली आणि सांगितलं हे शिवा तुझा जन्म काही माळ फेरण्यासाठी झाला नाही, माझ्या माता भगिनींची आबरू लुटणाऱ्यांच्या आणि विध्वंस करण्यासाठी तुझा जन्म झालाय, धर्माच्या रक्षणासाठी तुझा जन्म झालाय, स्वराज्याच्या रक्षणासाठी तुझा जन्म झालाय. मग ज्यावेळेस छत्रपती ज्या ज्या वेळेला वेगवेगळ्या किल्ल्यांचं रक्षण करायचे, वेगवेगळ्या लढाया जिंकायच्या, जिंकल्यानंतर छत्रपती आपल्या गालावर हात ठेवायचे. मावळे विचारायचे काय झालं राज, अरे तुमच्या गालाला काय झालं सांगा आम्हाला. त्यावेळेस छत्रपतींनी उत्तर द्यावं अरे मला गालाला काहीच झालं नाही, परंतु मी ज्या वेळेस लढाई जिंकली ना त्या वेळेस मला महासवय जिजाऊंची आठवण येते. मरत जर जिजाऊंनी माझ्या कानाखाली त्यावेळेस मारली नसती तर कदाचित मी आज हा बळ जिंकू शकलो नसतो. याला म्हणावे संस्कार. म्हणून आपण दररोज उठून म्हणतोय की महाराज महाराष्ट्रात अंधार होतोय दिवा पाहिजे, महाराष्ट्रात अंधार होतोय दिवा पाहिजे आणि पुन्हा जिजाऊचा शिवबा पाहिजे. पण मायबाप खंत ही आहे शिवबा जन्माला येण्याच्या अगोदर जिजाऊ कुठेतरी जन्माला यावी लागेल, तेव्हा कुठेतरी शिवबा जन्माला येईल. आजच्या जिजाऊला काहीच घेणं देणं नाही. खेडेगावांमध्ये जर अजून ठीक आहे पण शहर गावामध्ये जाऊन बघा दोघं पती पत्नी जर नोकरीला असतील ना तर मुलाला टाकतात कुठं पाळणा घरामध्ये. सुरुवातीला आई लहान मुलांच्या याच्यासाठी सुंदर गीतं म्हटले जायची, ती अंगाई गीतं म्हणायची. ती आई आपल्या लहान मुलाला झोपवताना काळजीने झोपवायची, स्वतःच्या हाताने भरवायची आणि झोपत असताना सुंदर गीतं म्हणायची. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला गबाळे, अजून माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निंबोनीच्या झाडा सुंदर गीत म्हणायचे आणि ते गीत ऐकता ऐकता तो त्या ठिकाणी मुलगा झोपून जायचा. आता मला सांगा तुमच्यापैकी कोणाला एखादं अंगाई गीत येतं का? एखादा पाडला येतो कदाचित एखादा वेगळं टाका. परंतु आताच्या लहान मुलांना झोपवण्यासाठी काय वापरलं जातं? एक छोटस इडियट बॉक्स
ईडीएस बॉक्स ठेवलं जातं त्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये गाणे बी कसे लागतात, झलक दिखला जा. तो मुलगा ज्या वेळेस ती गाणी ऐकून मोठा मोठा होत जातो ना, आणि मग तोच मुलगा कोणत्या पद्धतीने झलक दाखवतो मोठेपणी, मला सांगायची गरज नाही. लक्षात घ्या माझ्या बापू. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, तुम्हाला तुमच्या मुलांना जर तुम्ही संस्कार द्यायचे असतील, संस्कार चांगले द्या. त्यांना इथं आणून बसवा. जबरदस्तीने कसं तुमचं नाही ऐकणार ना, तर जबरदस्तीने आणा, जबरदस्तीने त्याला त्या ठिकाणी सांगा. आणि लक्षात घ्या माझ्या बापू, जबरदस्ती केली तर ती जबरदस्ती केव्हा आसक्ती निर्माण होऊन जाईल, आणि आसक्तीचं परिवर्तन केव्हा भक्तीमध्ये निर्माण होईल काही सांगता येणार नाही. थोडीशी चांगल्यासाठी जबरदस्ती करा. चांगला फायदा असेल त्यांना घरामध्ये आई वडिलांचा नमस्कार करून घराबाहेर पाठवा. घराबाहेर निघत असताना घरातील देवांचा नमस्कार करून बाहेर पाठवा. लक्षात घ्या माझ्या बापू, देवांचा नाही नमस्कार केला तरी चालेल, पण एक तरी संस्कार तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलांना शिकवा, की घरामध्ये वडीलधारे माणसं असतील तर त्यांचे नमस्कार करूनच मग घरामध्ये पाठवा. महाराज, आम्ही आमच्या आई बापाचे पाया पडत नाही, आमचे मुलं कुठे आमच्या आपल्या पाया पडत. फल गलत लगाया है, फल तुमने गलत लगाया तो आप काटे बोओगे तो बेर कैसे आएंगे. स्वतःच्या संस्कारांचं उपार्जन करा. विषय असा चालू आहे, ते जी घुबड असतं, घुबडावर येते ती लक्ष्मी माता, आणि घुबडावर येऊन घुबडाला काय म्हणतात हिंदीमध्ये, उल्लू. जर ती लक्ष्मी एकटी आली तर जाताना परत येते ती, आणि येताना परत जाताना ती साधकाला उल्लू बनवून लगेच निघून जाते. टिकते का ती लक्ष्मी. म्हणून साधकाने जर पूजा करायची असेल, बोलवायचं असेल तर एकट्या लक्ष्मीला बोलू नका. कारण काही काही लोकांचं कसं असतं मायबाप सांगत मला, त्यांना काहीच घेणं राहत नाही जगाशी, देवधर्माची विषयी काहीच माहित नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती असते, पैसो मारो गुरु, पैसो मारो छैया चक्रो, पैसो मारो गुरु तो पची पूजा कोणी करू. पैसाच सगळं काही नाही बापा. म्हणून पैसा लक्ष्मीला जवळ आपण ज्यावेळेस बोलवतो ना, तर लक्ष्मीला एकटीला बोलू नका. बोलवायचं असेल तर लक्ष्मी नारायणाला बोलवा. नारायण आला की लक्ष्मीला यावंच लागतं. सेनापती ज्याला आपण म्हणतो लक्ष्मीचा, किंवा मग धनाचा सेनापती ज्याला आपण म्हणतो, धनाचा सेनापती कुबेर, धन कुबेर ज्याला आपण म्हणतो, त्या कुबेराची कथा सुंदर शिव महापुराण कथेमध्ये आलेली आहे. नारद महर्षींना ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतात, हे नारदा जरा ऐका. नारदत्वं शृणे मुने शिवागमनं सततं कैलासे परते सृष्टे कुबेरस्य तपोबलात्. हे नारद, हे चरित्र मी तुला सांगतोय, हे चरित्र जो श्रवण करतो त्याला भगवान परमात्म्याच्या धनाची प्राप्ती होते. नवे नवे तो धन चिरकाल टिकतो. जरा श्रवण करून ऐका. प्रथम कल्पामध्ये बनलेली घटना आहे, अतिशय बोधात्मक घटना आहे. कांपिल्य नावाचं नगर आहे, आणि कांपिल्य नावाच्या नगरामध्ये एक यज्ञरथ नावाचा ब्राह्मण राहतोय. महादेवाचा परम भक्त आहे. कांपिल्य नावाचं नगर, आणि त्या कांपिल्य नगरामध्ये यज्ञरथ नावाचा ब्राह्मण. बघा लक्षात घ्या बाबा, हा ब्राह्मण आहे ना अतिशय संतोषी होता. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संतोष असला पाहिजे. संतोष माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचा गुणधर्म आहे. जर मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये कामना जर चालत गेली ना, तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं नाही का. आपण काय करतो, सुख जे असतं ते सुख आलं की लगेच पुढच्या सुखाची अपेक्षा करतो. हे असं भेटतं ना तर पुढचं भेटलं. काय करतो माणूस, दुःखाचा काटा आपल्या मनामध्ये होऊन घेतो. एखादा व्यक्ती असेल, त्याला सुंदर त्याने जर प्लॉट घेतला असेल तर तो लगेच विचार करतो की मला प्लॉट भेटला पाहिजे. प्लॉट भेटला त्याला, प्लॉट भेटल्यानंतर झाला सुखी. प्लॉट भेटून गेला त्याला, परंतु प्लॉट भेटल्यानंतर तो सुखी होणार नाही. कारण प्लॉट बांधल्यानंतर लगेच तो विचार करतो की मला या प्लॉटवर सुंदर घर बांधलं गेलं पाहिजे. सुंदर घरही बांधलं गेलं, झाला सुखी, झाला समाधानी. लगेच त्याने विचार केला की एवढं सुंदर घर बांधलं ना, तर आता कलरिंग झालं पाहिजे. घर बांधल्यानंतर कलर झाल्यानंतर लक्षात घ्या माझ्या बाबा, त्याने लगेच विचार केला की याच्यावर आता एवढं सुंदर घर बांधलं गेलं तर याच्यात आपल्याला छोटीशी टीव्ही पाहिजे. छोट्याशा टीव्हीवर समाधान करतो.
32 इंची पण त्याला मनात भरत नाही, मग 42 इंची 80 इंची टीव्ही चालतो. पण 80 इंची टीव्ही आल्यानंतर त्याच्या मनात सुख येतं का? बघा लक्षात घ्या. कारण सुखाची कल्पना माणूस काय करून टाकतो, संसाराशी जोडून टाकतो. जर तीच सुखाची कल्पना माणसाने देवाशी जोडून टाकली ना, तर सुख सुख राहतं, दुःखामध्ये परिवर्तन होत नाही. संतांनी तर आपलं सुख देवाला वळून टाकलं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, संत वर्णन करतात. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंग. संतांनी सुखाची कल्पना भगवान परमात्म्याच्या चरणी जोडून दिलेली आहे, म्हणून ते दुःख कधी होत नाही. म्हणून हा ब्राह्मण जो यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण समाधानी आहे, जे मिळालं ते घेतोय. ब्राह्मण असल्या कारणाने सगळीकडे भिक्षा मागून मागून आपला उदरनिर्वाह करतोय. झालं असं कांपिल नगराचे सगळे ब्राह्मण देवता नवे नवे ज्यावेळेस यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण रस्त्यामधून वापरायचा, सगळे नतमस्तक व्हायचे, सगळे लोटांतर घालायचे. कारण जीवन आचरणीय होतं ते यज्ञदत्त ब्राह्मणाचं. एक एक गुण त्या यज्ञदत्त ब्राह्मणाचा अरे इतका सुंदर होता की त्या पूर्ण शरीर वंदनीय होतं. सगळे ब्राह्मणच नव्हे, त्या कांपिल नगराचे सगळे रहिवासी ज्यावेळेस ब्राह्मण देवता रस्त्याने जायचे ना, तर नतमस्तक व्हायचे, नमस्कार करायचे. एक दिवस ज्यावेळेस ब्राह्मण रस्त्याने जात असताना राजाची स्वारी गेली. राजाने बघितलं सगळे लोक ब्राह्मणाचा नमस्कार करतात. ब्राह्मणाला बोलवलं आणि नमस्कार केला राजांनी. आणि राजाने नमस्कार करून एक मुद्रिका अंगठी आपल्या अंगठ्यात गळ्यात याच्यातून काढून त्या ब्राह्मणाला भेट म्हणून दिली. परंतु ब्राह्मण संतोषी असल्या कारणाने ब्राह्मणाने ती अंगठी घेतली, घरी आला आणि महादेवाच्या मूर्तीजवळ समर्पित करून दिली, लिंगावर समर्पित करून दिली. अरे हे देव धन माझं नाही, अरे हे शरीरच माझं नाही, हे धन कशाचं? लक्षात घ्या ना बाबा, माणूस या शरीरावरच अभिमान करतो, परंतु लक्षात घ्या एक ना एक दिवस माणूस जाणार. हे शरीर राहणार नाही, तर शरीरापासून उत्पन्न निर्माण केलेलं धन रसणार. म्हणून जो हा माणूस ज्यावेळेस जन्माला येतो ना, जन्माला येत असताना अंगावर एक कपडा राहत नाही किंवा कपडाही शिवतात. तर बघा जुन्या लोकांना विचारून बघा, ज्यावेळेस लहान मुलांचा कपडा शिवतात ना, त्याला त्याच्या खिशाला काही म्हणजे त्याच्या कपड्याला खिसा राहत नाही. आणि ज्यावेळेस माणूस मरतो, मेल्यानंतर ते शर्ट वगैरे कपडा वरती चढवला जातो, त्या कपड्याला खिसा राहत नाही. याच्यात काय कारण आहे? अरे तू खाली हात आलाय, खाली हात करत जायचं. कितीही बंगला बांधू द्या, किती करोडाची अब्जोची प्रॉपर्टी असू द्या, लक्षात घ्या नाही बाबा. तुम्ही कधी बघितलं का की कोणी लोक सांगू लागले, महाराज आमच्या बापाने करोडोचा बंगला बांधून दिला, पण आमच्या बापाने आमच्यासाठी एवढी कमाई केली, आमच्या बापाला आम्ही स्मशानामध्ये पुरणार नाही किंवा स्मशानामध्ये पेटवणार नाही, आम्ही आमच्या बंगल्यामध्येच त्याला कधीच नाही होणार. कारण माणसाच्या शेवटचा मुक्काम कुठे? सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा, माता पिता बहन माला तारी, खेती बाड़ी घोड़ा गाड़ी छोड़ अकेला जाएगा, सोने का जो बंगला तेरा. सगळं काही सोडून जावं लागेल मायबाप, म्हणून माणसाने जीवनामध्ये समाधानी असलं पाहिजे. आज समाधानी आहे तो यज्ञदत्त ब्राह्मण. अंतिम महादेवाच्या चरणी अर्पण करून दिली, परंतु त्याचा जो मुलगा होता, लक्षात घ्या, इथं थोडीशी विचित्र परिस्थिती होती. धर्म कार्य करत असताना हे यज्ञदत्त ब्राह्मणाचा आपल्या मुलाकडे लक्ष नसल्या कारणाने हा मुलगा मित्रांमध्ये लागला, वाईट संगतीमध्ये लागला. आणि वाईट संगतीमध्ये जसा लागला तर मदिरा पिऊ लागलाय, पत्ते खेळू लागलाय, जुगार खेळू लागलाय. मायबाप लक्षात घ्या, मायबाप मदिरा व्यसन करणं, व्यसन त्या ठिकाणी करणं, आपल्या स्वतःच्या जीवनाची बर्बादी करणं. का म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? अरे तुम्ही कराच, सर्रास करा. ज्यांना नपुंसक व्हायचं असेल ना, त्यांनी 100% व्यसन करा. लागल्यास तर त्यांनी माझ्या भागवताच्या दक्षिणावरून मी त्यांना पैसे देईल, पण नपुंसक तुम्ही स्वतः व्यसन करा. पण तुम्हाला कोणी अधिकार दिला हो तुमच्या आई वडिलांचा आणि तुमच्या पत्नीचं नुकसान करायचं? कोणी अधिकार दिला? अरे अभिमानाने सांगावंच वाटेल, ज्यावेळेस आम्ही या डांबुर्णी गावामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावर अण्णा मामांनी मला त्या ठिकाणी त्या दिवशी परवा सांगितलं, महाराज 2 मंडळी अशी आहेत की
त्यांना एक सेकंद सुद्धा ते व्यसनाशिवाय राहू शकत नव्हते, जे दारू शिवाय राहू शकत नव्हते. पण ज्या दिवशी मी मंडपामध्ये आलो त्या दिवसापासून अजूनही या दोन व्यक्तींनी व्यसनाला हात लावला नाही, दारूला हात लावला नाही. काय नाव आहे अण्णा त्यांचं? मला वाटतं ते दादा इथे बसले होते. चालू आम्ही आता त्यांच्याकडे काल परवा गेलो होतो त्यांच्याकडे. दोघही मंडळी काकडाला उपस्थित राहतात, त्याचप्रमाणे कथेलाही उपस्थित राहतात, हरिपाठालाही उपस्थित राहतात आणि कीर्तनालाही उपस्थित राहतात. त्यांना सांगितलं की हे परिवर्तन लक्षात घ्या मायबाप त्यांच्या जीवनात झालं. माझ्या डांबुर्णीची कथा सफल झाली. अभिमानाने सांगावंसं वाटेल आतापर्यंत 73 तरुणांचं व्यसन सोडवायचं काम आपण केलं या धर्माच्या व्यासपीठावर. आणि असं नाही बरं का की एकदा का इथून ज्या गावावरून निघून गेलो त्या गावाचं व्यसन त्या मुलांनी सोडलं की नाही सोडलं, मी फॉलोअप घेत असतो. म्हणून त्या दोन मुलांना सकाळी मी सांगितलं की तुम्ही व्यसन तर सोडलंय पण हे कंटिन्यू ठेवा. आणि शेवटच्या दिवशी त्यांना सांगितलं की काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी त्यांनी गड्यामध्ये माळ टाकायची इच्छा आहे, परंतु मला अजून त्यांची परीक्षा घ्यायची. 7 दिवस ते शिल्लक राहतात का? आणि 7व्या दिवशी ज्यावेळेस मला वाटलं की हे खरंच राहू शकतं तेव्हा मी त्यांच्या गड्यामध्ये माळ टाकेल. आणि एकदा का माळ टाकली की वर्षातून 2दा 3दा मी त्यांचा फॉलोअप घेईल. आणि जर त्यांनी परत व्यसन सुरू केलं तर मी शब्द तुम्हाला देतो की परत मी या ठिकाणी येईल आणि त्यांना परत आग्रह करायला व्यसन सोडायला लागेल. माझ्या तरुण माणसांना एक विनंती आहे, कोणी अधिकार दिला तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं बघा, जो व्यसन करतो ना व्यसन करू नका. व्यसनाने माणसाच्या जीवनाची हानी होते. व्यसन करायचं असेल ना व्यसन करा, तुम्ही कोणता करा. अरे जाम पे जाम पीने वालो ऐसा नशा मत करो, जाम पे जाम पीने वालो ऐसा नशा मत करो, जो सुबह पियोगे शाम में उतर जाएगी. असा नशा करू नका जो सकाळी प्याल तर लगेच उतरून जाईल, संध्याकाळी उतरून जाईल, परत तुम्हाला नशा करावा लागेल. जाम पे जाम पीने वालो ऐसा नशा मत करो, जो सुबह पियोगे शाम में उतर जाएगी. अरे मेरे हरिनाम का प्याला पियो, तेरी जिंदगी संवर जाएगी. ओ मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. वो मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. बघा नशा करायचा आहे ना, तू कोणता नशा करायचा? कैसा नशा हरि नाम का जरा पी करके देखो. कैसा नशा हरि नाम का जरा पी करके देखो. कैसा नशा है हरि नाम का, जरा पी करके देखो. ऐसा नशा है गुरु नाम का, जरा पी करके देखो. पी करके देखो, 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 जरा पी करके देखो. कैसा नशा हरि नाम का जरा पी करके देखो. कैसा नशा हरि नाम का जरा पी करके देखो.
माथा करके जाना जरा भी करके ऐसा नशा गुरु ज्ञान का जरा भी करके ऐसा नशा गुरु ज्ञान का जरा भी करके देखो ऐसा नशा गुरु ज्ञान जरा म्हणून लक्षात घ्या बाबांनो, आज माणसाच्या जीवनामध्ये निर्व्यसनता असली पाहिजे. आज वास्तविक संताचा पोरगा होता, ब्राह्मणाचा पोरगा होता, पण वाईट संगतीमध्ये लागला. वाईट संगतीमध्ये लागल्या कारणाने झालं असं, संताचा पोरगा असून सुद्धा तो व्यसन करू लागलाय, दारू पिऊ लागलाय, मदिरा करू लागलेला, मदिरा प्राशन करू लागलाय, सत्ता करू लागलाय, व्यसन करू लागलाय. परंतु त्याच्या वडिलांना काहीच माहित नाही. कांपल्य नगराचे सर्व ब्राह्मण यज्ञरत्न ब्राह्मणाचा खूप मान सन्मान करायचे माय बाप. परंतु एक दिवस झालं असं, यज्ञदत्त नावाचा जो ब्राह्मण होता त्याचा मुलगा, त्याने काय केलं, ती जी महादेवाजवळ ठेवलेली जी अंगठी होती ना, ती अंगठी उचलली आणि अंगठी विकून टाकली, सत्यामध्ये विकून टाकली. ज्यावेळेस यज्ञदत्त ब्राह्मण रस्त्यातून चालायला जात होता, त्यावेळेस एक मुलगा त्याला दिसला आणि त्याच्या हातामध्ये ती मुंदी त्याला दिसली, ती मुद्रिका दिसली. त्याने बघितलं, अरे ही तर माझ्या महादेवाची मुद्रिका आहे. मी महादेवाला, मला राजाने दिलेली मुद्रिका मी महादेवाला अर्पण केलेली होती, याची जवळ कसं काय? विचारलं, अरे बाळा तुझ्याजवळ ही मुद्रिका कशी काय आली? त्या मुलाने सांगितलं, बाबा अरे तुम्ही तर एवढ्या मोठ्या पदावर आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, परंतु तुमचा मुलगा मदिरा प्राशन करतो, तो सट्टा खेळतो आणि सट्ट्यामध्ये त्याने तुमची ही अंगठी माझ्याजवळ गिरवी ठेवली आणि सट्टाच्या ह्याच्याने ती सट्टेमध्ये तो हरवून गेला. धक्का बसला मायबापाच्या. यज्ञदत्त ब्राह्मणाला डोळ्यातून गडगड अश्रू वाहू लागले. अरे मी एवढी प्रतिष्ठा पणाला लावली, एवढी प्रतिष्ठा करून लहानाचं मोठं केलं मी माझ्या मुलाला, आणि एवढी प्रतिष्ठा कमवून आज माझ्या मुलाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. लक्षात घ्या बाय बापू, आज माझ्या तरुण बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, ज्यावेळेस बाप राम 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 राबतो त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी चंदनासारखं झिजावं लागतं, चंदनासारखं झिजावं लागतं. परंतु मुलाने एकच वाईट कर्म केलं, मुलीने एकच वाईट कर्म केलं ना, तर लगेच बापाची प्रतिष्ठा धुळीला मिळून जात असते. बाप आपल्या मुलांकडून अपेक्षा करतो, मुलीकडून अपेक्षा करतो, माझ्या मुलाने माझ्या मुलीने माझं नाव पुढे चालवलं पाहिजे. परंतु लक्षात घ्या बाबा, तुम्हाला तुमच्या माझ्या सगळ्या तरुण बांधवांना भगिनींना माझी विनंती, तुमच्या बापाची प्रतिष्ठा तुम्ही नाही वाढवली तरी चालेल, तुमच्याकडून तुमच्या बापाची प्रतिष्ठा नाही वाढत असेल तरी चालेल, पण असं कार्य करू नका. या पवित्र व्यासपीठावर माझी एक विनंती आहे, असं कार्य कदाचित करू नका, कधीच करू नका, जेणेकरून तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि प्रतिष्ठा धुळीला मिळेल. आज काय काय ऐकायला भेटतंय नाही का? आई वडील आपल्या मुलांकडून काय अपेक्षा करतात लक्षात घ्या. माझ्या तरुण भगिनींना सुद्धा माझी विनंती आहे, थोड्या दिवसाच्या प्रेमासाठी आपण एवढ्या वर्षापासून लहानाचं मोठं करणार, तळहाताच्या फोडाप्रमाणे वागणाऱ्या बापाच्या प्रेमाला विसरून जातो, ही शोकांची आहे. म्हणून मी कायमस्वरूपी सांगतो, तरुण बांधव जे कथे कीर्तनामध्ये येतील ना, त्यांना कधीच असे संकल्प येणार नाही. रोज कुठल्या कुठल्या पद्धतीने ऐकायला भेटतंय की ही मुलगी ह्या मुलासोबत पडून गेली, हा मुलगा त्या मुलीसोबत पडून गेला. काय भेटत असेल लक्षात घ्या मायबाप, काही वडिलांना. माझ्या तरुण भगिनींना एक विनंती आहे, तुम्ही शिका, भरपूर शिका, आणि एवढं शिका या पवित्र व्यासपीठावरून तुम्हाला शुभेच्छा देतो. अरे ज्यावेळेस मुलगा डॉक्टर बनतो ना, बापाला अभिमान होतो, परंतु ज्यावेळेस मुलगी डॉक्टर बनते ना, बाप छातीकडून पुढे चालतो, माझी मुलगी डॉक्टर झाली. परंतु त्या ज्यावेळेस ती मुलगी त्या बापाची प्रतिष्ठा धुळीला मिळवते, तो बाप जागीच ठार होतो. आज काळाची गरज आहे. कथेच्या माध्यमाने एक समाज प्रबोधनाचं व्यासपीठ या ठिकाणी आहे. माझ्या तरुण भगिनींना, माझ्या तरुण बांधवांना विनंती करतोय, ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडायचा विचार करतात ना, त्यावेळेस एकदा आपल्या डोळ्याच्या, वडिलांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघा, आपल्या आईच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघा.
काही दिवसांच्या प्रेमासाठी असंख्य वर्षांपासून आपल्या आईवडिलांनी जे प्रेम आपल्याला साठवून ठेवलं त्या प्रेमाचं बलिदान करून, अरे विचार करा, सगळ्या नातेवाईकांना सोडून निघून जाणं केवढी केवढी मोठी कठोरता आहे. आणि हेही लक्षात ठेवा बरं का, जे घरापासून दूर जातात ना, तुम्ही कदाचित सगळे पाहत असतात, परंतु काय कराष्ट काय अशी जादू होऊन जाते. आई वडिलांचा विचार करा. आज यज्ञदत्त ब्राह्मण जो आहे ना, यज्ञदत्त ब्राह्मण विचार करतोय, अरे मी एवढी संस्कारांची शिदोरी जगताला देतोय, पूर्ण माझं कांपिल्य नगर माझा सन्मान करतो, परंतु ज्यावेळेस माझ्या गावाच्या सन्मानासमोर, ज्यावेळेस माझ्या समोर विषय असा येईल किंवा लोकांसमोर विषय येईल की माझाच पोरगा व्यसन करतोय, दुःख करतोय, करता 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 घरी आलेला आहे. यज्ञदत्त ब्राह्मण घरी ज्यावेळेस आला आणि आपल्या मुलाला विचारताय, अरे मी काय चुकलो तुला संस्कार करता करता, मी काय चुकलो, कुठल्या पद्धतीने चुकलो मी. मला समजतंय की तू तरुण आहे, परंतु तुझ्या मित्रांसोबत जाऊ नको, याचा मला विरोध नाही, परंतु मित्रांसोबत असताना मित्र संगती कशी असली पाहिजे हे पण आपल्या आई वडिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर मुलगा मुलगी रात्रभर चॅटिंग करत असेल, मोबाईल मध्ये खेळत असेल, काहीतरी काही वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल, काहीतरी त्याच वेळेस लगेच लक्षात आलं पाहिजे की मुलगा कुठेतरी वाईट मार्गाला जातो. बापाने मुलांची संगती बघावी, मुलांचे मित्र बघावे, आई वडिलांचंही एक कर्तव्य. जर बाप राबवत असेल, कठोर होत असेल, तर आईने लगेच त्या ठिकाणी मध्यस्थी करावी, परंतु करू नये मी म्हणत नाही, परंतु मध्यस्थी करत असताना पोराची जर चूक होत असेल ना, तर त्याला त्याची थोडीशी शिक्षा करू दे. शिक्षा जर झाली नाही तर शिक्षेची जाणीव त्याला होणार नाही, आणि शिक्षा नाही झाली तर तो पोरगा पुढे. तीच उदाहरण या ठिकाणी. ज्यावेळेस बाप बोलायला जातोय, यज्ञदत्त ब्राह्मण ज्यावेळेस त्या मुलाला बोलतोय ना, यज्ञदत्त ब्राह्मणाची पत्नी आडवी आली, त्याची आई, त्या मुलाची आई आडवी आली, म्हटले तुम्ही भ्रमण करता करता तुमचं मुलाकडे परिवाराकडे लक्ष नाही आणि काय म्हणून त्याला मारता. लक्षात घ्या बाबा, मुलं असे असतात. मुलांना संस्कार द्या, कारण मुलांना संस्कार द्या. मुलांसाठी संपत्ती कमवू नका. मुलांना संपत्ती बघा, मोठा झाला की मुलगा बरोबर आपापल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतो, संस्कार जर चांगले राहिले. काही लोक म्हणतात, अरे एवढी संपत्ती आम्ही कमवून ठेवली की 7 पिढ्या घरी बसून खातील, परंतु त्याच पिढीमध्ये जर एखादा मुलगा नालायक निघाला, 7 पिढीची संपत्ती बर्बाद करून टाकतो, लाखाची राख रांगोळी करतो. पण एखादा व्यक्ती राखेमधून लाख ठेवायचं, लाख करायचा प्रयत्न करतो आणि लाख रुपये उभे करायचं सामर्थ्य ठेवतो, तो आहे संस्कारवान. मुलांना संस्कार करा, तुम्ही संस्कार द्या. माझा पहिल्या दिवसापासून हाच विषय आणि जीव तोडून मी आजही तुम्हाला तेच सांगतोय की आज आपण खूप चुकतोय, आपण आपली पिढी बर्बाद करतोय. कारण काय, आपण आपल्या मुलांना काहीच संस्कार देत नाही. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल. आमचे परमपूज्य गुरुमाऊली स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल सेवा केंद्राचे जे प्रमुख स्वामी समर्थ महाराजांचे जे केंद्राचे सेवेकरी आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे, परमपूज्य गुरुमाऊली सांगतात, अरे संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकलं तर देश टिकेल, आणि देश टिकला तर राष्ट्र टिकेल. पुणेच आदरणीय डॉक्टर साहेबांचं आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करतो. आणि परत एकदा आपण टाळीच्या गजरामध्ये साहेब या ठिकाणी जात आहेत, त्यांचं बदल करून आपण या ठिकाणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय.
यज्ञदत्त ब्राह्मण खूप बोलतोय आपल्या मुलाला. बोलता 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 माय आडवी आली आणि माय उलट सुलट काही बोलतोय पण यज्ञदत्त ब्राह्मणाला. यज्ञदत्त ब्राह्मण त्या ठिकाणी विचार करतोय, अरे हा माझ्या भगवंताच्या मार्ग ऐकत नाहीये म्हणून मानसिक त्याग करून टाकला, वनामध्ये निघून गेले. यज्ञदत्त ब्राह्मण करा बघा तुमच्या कर्माची फळ. कर्माची फळ बघा म्हणून निघून गेलेले आहेत. आणि यज्ञदत्त ब्राह्मण निघाल्यानंतर यज्ञदत्त ब्राह्मण निघून गेले. मग मात्र त्या यज्ञदत्त ब्राह्मणाचा जो मुलगा होता त्याला खूप आनंद झाला. त्या यज्ञदत्त ब्राह्मणाचं नाव होतं गुणनिधी. त्या गुणनिधीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की कारण त्याचा जो आडवा रस्त्यामध्ये आड येणारा होता वाईट कर्माच्या याच्यामध्ये, तो निघून गेला ना, त्याला चांगला आनंद झाला. आज गुणनिधीने सगळं विकून टाकलं, घर विकून टाकलं, जे काही दागिने होते ते दागिने दुगिने सगळे विकून टाकले. विषय असा झाला, सगळं विकून गेल्यानंतर आईचे वस्त्र सुद्धा त्यांनी सोडले नाही, आईचे कपडे सुद्धा, आईची साडी वगैरे सुद्धा विकायला त्यांनी सुरुवात करून टाकली. आई बोलायला गेली, आईवर हात उघडवला नाही. आईला मारझोड होतोय, आई स्वतः डोळ्यातून पाणी मारते. आज माझ्या पतीचं ऐकलं असतं ना तर आज मला हा दिवस बघायला भेटला नसता. लक्षात घ्या बापू, जो व्यक्ती आई वडिलांना मारझोड करतो, आईच्यावर हात उचारतो ना तर देवता सुद्धा त्याच्यातलं देवत्व काढून टाकतात. माझ्या महादेवाला तो प्रिय नसतो. आई असं म्हणतात, जगात सगळ्या गोष्टी जगतामध्ये मिळू शकतात, पण तो जो आईवर हात उगारतो त्याला नरकात सुद्धा जागा भेटत नाही. पत्नीच्या प्रेमामध्ये आंधळ होऊन आईचं प्रेम विसरतं का? अरे पत्नी तर पसंतीने भेटते. माझं वाक्य जरा ध्यान देऊ नये का माय बाप? अरे पत्नी तर आपल्याला पसंतीने भेटते, परंतु आई आपल्याला प्रत्येकाला नशिबानेच भेटत असते. जो नशिबान आहे त्यालाच आई बघायला भेटते, त्यालाच आईचं प्रेम मिळतं. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है। वो देती है दुआ, सब कुछ मिल जाता है पर मां नहीं मिलती. आज 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला
ज्याचे नातू पंतू येऊन जातात ते 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला ज्यावेळेस आपल्या आईची आठवण येते ना त्यावेळेस तो 100 वर्षाचा म्हातारा आपल्या आईची आठवण करून डसा डसा रडतो. एका मुलीसाठी आई किती महत्वाची असते जरा लक्षात घ्या. एका मुलीचं माहेर कुठेपर्यंत, जोपर्यंत तिची आई माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत. एकदा का आई निघून गेली त्या मुलीचं माहेर सुद्धा संपलं. अरे आई अशी एक शिकरी आहे जी जन्मभर पुरतही नाही आणि जी जन्मभर उरत नाही अशी आई शिकरी. म्हणून नशीबवान असतात. लक्षात घ्या बाबू. अरे जगताचा चालक मालक ब्रह्मांड नायक सुद्धा ज्यावेळेस आईची आठवण काढतो ना तर जगताचा मालक सुद्धा डसा डसा रडतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. लहान मुलगा असतो त्याचा बाप मेलेला असतो. कंदीलच्या आई भरपूर वर्ष काम करायची, दुसऱ्याच्या घरी नोकरदार वर्ग करून काम करून त्या ठिकाणी पैसा कमवायची. कंदील मध्ये अभ्यास करून मुलाला अभ्यास करायला सांगायची, तिचं पोट भरायची. एक दिवस तो मुलगा मोठा झाला, मोठ्या अधिकारीच्या पदावर गेलो, त्या ठिकाणी जॉबला लागला. आईला विचार आला की आता माझ्या मुलाचं लग्न करून द्यावं. आईने मुलाचं लग्न करून दिलं. सुनबाई घरामध्ये आली. 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्षानंतर आईचे आणि त्या सुनबाईचे खटके उडवायला लागले. आता विषय असा होता की आई जी होती त्या आईचा एक डोळा जो होता तो बोकडाच्या डोळा त्या ठिकाणी बसवलेला होता, बकरीचा डोळा बसवलेला होता. ती पत्नी सांगू लागली, हे हो माझे ज्यावेळेस मैत्रिणी घरामध्ये येतात, माझे पाहुणे ज्यावेळेस घरामध्ये येतात त्यावेळेस तुमची आई समोर समोर येते. तिच्या आईचा डोळा त्या ठिकाणी आपली शकुनी आहे, जा तिला त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये टाकून आणा. पत्नीच्या सांगण्यावरून त्या मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. सत्य घटना आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमातील सत्य घटना जरा श्रवण करा. मुलाने आईला त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. आई विचार करते, बेटा आईला मुलगा सांगतोय, आई काळजी करू नको, दरवर्षी दर महिन्याला मी हजार रुपये तुला टेलिग्रामने करून पाठवेल. आई म्हणते, बेटा मला पैशांची गरज नाही, मला माहिती आहे तुझ्या सुनबाईचं तुमचं त्या ठिकाणी भांडण होतं, मला ठीक आहे तू वृद्धाश्रमामध्ये ठेवलं चालेल, परंतु माझी एक विनंती बेटा, महिन्यातून एकदा का असेल तू मला भेटायला नक्की येशील, मला वचन दे. 1 महिने 2 महिने करता करता मुलगा दर महिन्याला भेटायला यायचा. दिवसावर दिवस निघत गेले, परंतु कामाचा व्याप वाढल्यानंतर मुलाने प्रत्येक महिन्याला येणं बंद केलं. 1 महिन्याचा मुलगा 2 महिन्यावर यायचा, 3 महिन्याचा मुलगा 4 महिन्यावर करता करता शेवटी घटना अशी घडली, तो मुलगा यायला बंद झाला, यायचं बंद झाला. परंतु दर महिन्याला हजार रुपये त्या ठिकाणी टेलिग्रामने पाठवू लागला. 2 वर्षानंतर घटना अशी घडली, म्हातारी प्राण मुलाची वाट पाहत पाहत प्राण सोडून दिला, प्राणत्याग करून टाकला. परंतु मुलगा आला नाही. मुलगा परदेशात होता. परदेशात असल्या कारणाने झालं असं त्या आश्रमवाल्यांनी, अनाथाश्रम वृद्धाश्रमवाल्यांनी त्यांनी अंत्यसंस्कार करून टाकला आईचा. परंतु आता आईचा अंत्यसंस्कार तर आपण करू शकतो नाही, परंतु अंत्ययात्रा तर आपण बघू शकतो नाही, परंतु आईची आपण त्या ठिकाणी दशक्रिया विधी करावी. म्हणून ज्यावेळेस अस्थि कलश घेण्यासाठी मुलगा आश्रमामध्ये गेला त्यावेळेस त्या मॅनेजरने अस्थि सोबत एक चिठ्ठी दिली, एक पाकिट काढून दिलं आणि सांगितलं, तुमच्या आईची मरतानाची इच्छा होती की ज्यावेळेस माझा मुलगा मला भेटायला येईल किंवा माझा मुलगा मी मेल्यानंतर ज्यावेळेस येईल, माझ्या अस्थि सोबत एक पाकिट, हे पाकिट तुम्ही चिठ्ठी त्या मुलाला देऊन टाकला. मुलाने पाकिट उघडवलं. पाकिट उघडवल्यानंतर त्याचं ज्यावेळेस बघितलं तर त्या पाकिटामध्ये हजाराच्या कोऱ्या 24 नोटा होत्या. जेवढे 24 महिन्यांमध्ये 12
जे 2 वर्षामध्ये 24 महिन्यांमध्ये जे हजार रुपये मुलाने आईला पाठवले होते, त्या आईने हजार रुपये बाजूला काढून ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी उघडवली मुलाने. चिठ्ठी उघडवली, चिठ्ठी वाचतोय मायबाप मुलगा आणि मुलांच्या डोळ्यामध्ये घडघड घडघड अश्रू वाहतायत. चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, बाळा मला माहितीये तू परदेशामध्ये असल्या कारणाने मी माझे डोळे तुझे वाट बघून बघून थकले. शेवटचे डोळे मी लावून घेतले तरी मला माहिती तू येणार नाही. परंतु माझ्या अंतदर्शनासाठी ज्यावेळेस तू येशील त्याच्यासाठी मी आज ही चिठ्ठी लिहितोय. आज मी चिठ्ठी लिहिते. मी तुला खरं कारण सांगतो. तू सांगत होता ना सुनबाई, मला सांगत होती ज्यावेळेस तुमच्या आईच्या डोळ्या त्या ठिकाणी बकरीचा बसवलाय ते विचित्र वाटते, अपशकुन वाटतं. परंतु हे बेटा जरा आई, ज्यावेळेस तू छोटा होता 4थी मध्ये असताना तीर कामट्यांचे त्या ठिकाणी बाण करत असताना तुझ्या डोळ्यामध्ये ते बाणाचे तीर घुसला आणि तुझा डोळा फुटला ना. त्यावेळेस डॉक्टरांनी विचारलं की दुसऱ्या कोणाचा डोळा या ठिकाणी चालणार नाही. मग त्यावेळेस मी काय केलं, माझा स्वतःचा डोळा मी तुला दिला आणि माझ्या डोळ्याला मी माझ्या मुलाला त्या ठिकाणी कोणी अपशकुनी म्हणायला नको, माझ्या मुलाचा चेहरा विद्रूप व्हायला नको म्हणून मी माझा स्वतःचा डोळा तुला काढून दिला आणि मी स्वतः विद्रूप झाले बेटा. आज तो पोरगा ढसल करतो. एवढ्यावर आजी थांबली नव्हती. त्या आजीने लिहावं, बेटा मला माहिती होतं मी पैसे त्या ठिकाणी काढून ठेवले, काय मला माझ्या नातवाचं तोंड बघायला जरी भेटलं नाही तरी मी या ठिकाणी माझ्या नातवाला काहीतरी द्यावं म्हणून हे जे पैसे बाजूला काढून ठेवलेत ना, हे पैशाने माझ्या नातवाला काहीतरी खेळणं घेऊन देशील जेणेकरून माझा नातू माझी आठवण काढेल. तुम्ही तर नाही काढली माझी आठवण, परंतु माझा नातू तरी आठवण काढेल. याला म्हणावं आई नाही बाबा. अरे धिक्कारच होते संपत्तीला. जर संपत्तीमध्ये आई वडिलांची सेवा जर आपण करत नसू, अरे ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढा पैसा संपत्ती गोळा करून ठेवली आणि त्या आई वडिलांना जर आपण म्हातारपणे वागत नसू ना, धिक्कार असो त्या संपत्तीला. आग लागो त्या संपत्तीला. कारण म्हातारपण आणि बालपण सारखं असतं नाही बाबा. मित्र एका ठिकाणी गेलेले असताना बघितलं तर काय, त्यावेळेस अशी परिस्थिती बघितली. अरे जिने आयुष्यभर आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट केलं आणि ती म्हातारीला एका गोडाऊन मध्ये बसून ठेवले, डोम टाकून ठेवलेलं आहे. तिला पण एवढ्या थंडीमध्ये पंधरायला गोदड्या सुद्धा नाही, 2-3 गोदड्या ते अंगावर त्या ठिकाणी जशा तशा पडल्या. ती म्हातारी बिचारी गलिच्छ अवस्थेमध्ये पडलेली आहे. एक वेळेस ती म्हातारी ज्यावेळेस गावाच्या बाहेर निघायची ना, लोक पैसे घेण्यासाठी तिच्याकडून व्याजाने पैसे घ्यायला यायचे. एवढी श्रीमंत म्हातारी, परंतु मुलाने तिची आज काय अवस्था करून टाकली. आग लागो त्या संपत्तीला. जर आई वडिलांची सेवा होत नसेल तर आग लागो त्या संपत्तीला. म्हणून आई असे लक्षात घ्या माय बापो, आईची सेवा कर. आई कशी आहे, तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, भोली भाली है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी प्यारी है, तू कितनी भोली है, तू कितनी प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ. ये बन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, ओ आई सुखी होईल का? अपना नहीं तुझे सुख
अपना नहीं सुख दुख अपना नहीं सुख दुख मैं मुस्काया तू मुस्काई मैं रोया तू रोई मैं मुस्काया तू मुस्काई मैं रोया तू रोई मेरे हंसने पे मेरे रोने पे तू फुलवारी है ओ माँ ओ माँ ओ माँ ओ माँ सेवा करा तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय आज हा जो शिलनिधी आपला हा गुणनिधी आहे हा गुणनिधी आईला मारतोय आई मरण पावली माय बाप तशा आणि मरण पावल्यानंतर झाला असं तो पैसा विकू लागला सगळं काही विकून दिलं त्याने आवाज कमी घालायचा सगळं काही विकून टाकलं असं असताना आज त्याची अवस्था अशी झाली भिकारी होऊन म्हणला भिकारी होऊन भटकत बसू लागला भटकता भटकता मध्यरात्र आहे आणि मध्यरात्री एका शिव मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला अंधार आहे आणि अंधार असल्या कारणाने मंदिरामध्ये काहीतरी खायला भेटेल प्रसाद खायला भेटेल म्हणून तो मध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला त्याने आणि प्रवेश केल्यानंतर अंधार होता दिसायला पाहिजे म्हणून त्याने दोन दगड त्या ठिकाणी एकमेकांवर घासले तिथे बाजूला कापूस पडलेला होता कपडा पडला होता कपडा पेटताच बरोबर मंदिर धाड 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 करत चढू लागलं लोकांना वाटलं मंदिर पेटलं सगळे लोक पळत आले आणि बघितलं तर काय हा माणूस दिसला गुणनिधी दिसला लोकांना असं वाटलं की हा चोर आहे आणि चोरी करण्यासाठी आला याला इतकं मारलं इतकं बदललं मारता 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 त्याचा देह निघून गेला आत्मा बाहेर निघाला आत्मा जसा काही बाहेर निघाला तर मला सांगा तिथं कोण यायला पाहिजे होतं यमदूत यायला पाहिजे त्याने किती पाप कर्म केलेलं होतं पाप कर्म करून सुद्धा परंतु शेवटी ज्यावेळेस हा मेला तर समोर शिवदूत आल्यानंतर शिवदूतांनी त्याला कैलासामध्ये नेलं आणि कैलासामध्ये नेल्यानंतर भगवान महादेवासमोर उभं केलं भगवान महादेवाचं स्वरूप बघून तो गुणनिधी थर कापू लागला देवा अरे मी तर भरपूर पाप कर्म केलं होतं मला तुमचं दर्शन मी तर ऐकलं होतं महाराजांकडून की जो भरपूर पुण्य कर्म करतो जो जे पाप निघून जातात त्याचं दर्शन महादेवाचं दर्शन त्याला होतं भगवान महादेव म्हणतात गुणनिधी मला मी तुझ्यावर प्रसन्न आहे का प्रसन्न आहे लक्षात घे एक तू जर पाप कर्म केले जेवढे पाप कर्म केले एवढे पाप कर्म केले की जगतामध्ये गणती नाही असे पाप कर्म तू केले नरकामध्ये तुझ्या पाप कर्मांची सोय नाही शिक्षा नाही एवढे पाप कर्म केले परंतु तुझ्या आई वडिलांच्या तुझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे तू शेवटच्या क्षणाला माझ्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचला माझा प्रसाद तू बघितला माझा नैवेद्य तू बघितला आणि नैवेद्याचं दर्शन केल्यामुळे तुझी मती प्रसन्न झाली त्याच्यामुळे तू त्या ठिकाणी काग पेटवला आणि पेटवल्यानंतर त्या ठिकाणी ते मंदिर पेटू लागलं आणि पेटल्यानंतर तू मध्यरात्री मला दीपदान केल्याचं पुण्य तुला प्राप्त झालं म्हणून तुझं सगळं पाप नष्ट झालं तू दीपदान केलं मला तो दिवस होता महाशिवरात्रीचा आता उद्या महाशिवरात्री
आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकराचा शैव संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी तू दीपदान मला केलं म्हणून तुझं पाप नष्ट झालं. जा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचं? त्यावेळेस तो गुणनिधी हात जोडून विनंती करते, देवा मला दुसरं तिसरं काही नको, मला फक्त एकच वरदान दे की जेव्हा जेव्हा मला जन्म भेटेल परत जन्म दे, आणि परत जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी मला तू असं कर, जन्म दे परत आणि मी परत जगामध्ये दीपदान करेल. मग तोच जो गुणनिधी होता मागच्या जन्मातला, महादेवाने त्यांना पुढच्या जन्मामध्ये मनुष्याचं रूप धारण केलं, आणि तो जो गुणनिधी होता मागच्या जन्माचा, तो गुणनिधी या जन्मामध्ये दमराजा बनला, आणि दमराजाने जगतामध्ये भगवान महादेवांना दीपदान जे केलं ना, ते दीपदानाचं महत्व पटवलं. दमाचाही शरीर सुटलं, आणि ज्यावेळेस भगवान महादेवांजवळ गेला, परत एकदा मागितलं. काय मागितलं? देवा, जेव्हा मी मला जन्म भेटेल तेव्हा मी तुझी सेवा केली पाहिजे. काय मागितलं ते आपल्याला सगळ्यांना मागायचं. मागणार की नाही? जे दम राजाने मागितलं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मागायचं. जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी, जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी, करके तुमसे वादा शरण रहेंगे तेरी, करके तुमसे वादा शरण रहेंगे तेरी. बिना साथ हमारा दादा, बिना साथ हमारा बन करके तुम साथी, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा. सुन ले कान्हा ये अर्ज हमारी, ये अर्ज हमारी, सुन ले बाबा भोले अर्ज हमारा, अर्ज हमारा. करेंगे सेवा हर जीवन में, करेंगे सेवा हर जीवन में, तारो नाम हमारी, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, करेंगे सेवा गुजारा हमारा, गुजारा दुनिया बनाने वाले ये सब तेरी माया, दुनिया बनाने वाले ये सब तेरी माया. भगवान महादेवाने सगळं निर्माण केलं. धर्मराजा भगवान महादेवांना काय सांगतोय? ओ दुनिया बनाने वाले ये सब तेरी माया, ओ दुनिया बनाने वाले ये सब तेरी माया. ओ सूरज चांद सितारे सब कुछ तूने बनाया, सूरज चांद सितारे सब कुछ तूने बनाया. आशीर्वाद तुम्हारा बोले, आशीर्वाद तुम्हारा बोले, बनिए संकट हारी, बोले तेरे
कब से हमने जाना, कब से कब से हमने जाना, तेरी भक्ति के बिना जीवन व्यर्थ हमारा, तेरी भक्ति का बिना जीवन व्यर्थ हमारा। बिना तुम्हारे भोले बाबा, बिना तुम्हारे भोले बाबा दुनिया है बेगानी, भोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, भोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा। जब भी जन्म मिलेगा सेवा देंगे तेरी, सेवा करेंगे तेरी, करते तुमसे वादा शरण रहेंगे तेरे, करते तुमसे वादा शरण रहेंगे तेरे। बिना साथा हमारा बाबा बन करके तुम साथी, भोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा, भोले तेरे नाम से गुजारा हमारा। ओ सुन ले भोले बाबा हर हमारे, हर हमारे, भोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा। बोले शिव शंकर भोलेनाथ की जय। धर्मराजाच भगवान महादेवांना सांगतोय, काय सांगतोय? जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी, करते तुमसे वादा शरण रहेंगे तेरे। अरे बिना तुम्हारे भोले बाबा दुनिया है बेगानी, बोले तेरे नाम से गुजारा हमारा, गुजारा हमारा। सुंदर भजन आहे। करता करता धर्मराजाचा मृत्यू झाला आणि हाच दम भगवान महादेवाचा गण बनला आणि ज्यावेळेस विनंती केली की प्रभू मला तुमचा गण बनवा, त्यावेळेस भगवान महादेव सांगतायत अरे तू माझा गण नाही, तू माझा मित्र बनण्याचा अधिकारी आहे। आजपासून मी तुला माझा मित्र बनवतो। कोणता मित्र? धनिष्यम मित्रम। आजपासून तू माझा सखा बनशील, माझ्या अलकापुरी नगरीचा राजा, माझ्या अलकापुरी नगरीचा सेनापती मी आज तुलापासून जाहीर करतो। म्हणून त्या दिवसापासून जो कुबेर आपण म्हणतो तो कुबेर भगवान महादेवांचा एकदम जवळचा मित्र ज्याला आपण म्हणतो, भगवान महादेवाचा भक्त आणि भगवान महादेवाचा सखा तो धन कुबेर। त्याच्याजवळ धनाची पेटी आली आणि धनाची सगळी चावी आली। लक्षात घ्या मित्रांनो, म्हणून जो भगवान महादेवाचं भजन करतो ना, जो भगवान महादेवाची भक्ती करतो ना, त्याला कधीच पैशांची कमतरता राहत नाही। याला कारण काय? भगवान महादेवाचा एक सखा धन कुबेर आहे। आजही कुबेर भंडारला जातात लोक, जातात का नाही? का बरं? काय गरज असते? पैसे भेटतात। या ठिकाणी सृष्टी समाप्त होतो आणि नंतर मग सुलची महाराज शौनकाधिकांना सुंदर कथा सांगतात की सकाळी आपण बिल्व वृक्षाची बिल्व पत्राची महती ऐकून गेलो, त्याचप्रमाणे धान्य पूजा जी आपण करतो ती नैवेद्याची महती ऐकून गेलो आणि फक्त आता 2 महती सांगतो आणि माझ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या ज्या कथा आहेत, 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा, त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथांना मी प्रारंभ करतो। सुरुवातीला सांगितलं भस्माचं महत्व। भस्माचे भरपूर प्रकार आहेत। अग्निमिती भस्म, जलमिती भस्म, वायुमिती भस्म, वेगवेगळे प्रकार आहेत। भस्म का लावतात? भस्म म्हणजे काय? भस्म म्हणजे काय? राख, रक्षा। भगवान महादेव भस्म काय लावतात? लक्षात घ्या, जगताला उपदेश देत आहे। अरे माणसा, ज्या शरीरावर तू भ्रम करतोय, ज्या शरीरावर तू अभिमान करतोय, तो शरीर एक ना एक दिवस भस्म होणार, एक ना एक दिवस भस्म। भगवान महादेव सांगतात की जो व्यक्ती आपल्या कपाळावर भस्म धारण करतो ना, तो मला माझ्या गणपती सारखा आणि माझ्या कार्तिकेय सारखा प्रिय असतो।
द्विविधं भस्म संयुक्तं सर्वमंगलं तं परं तत्प्रकारमयं भक्षितं साधतां तया शृणु। सुलभ भस्म, महाभस्म, स्मारक भस्म, आरोग्य भस्म, शिवाग्नी भस्म, देवाग्नी भस्म, वेदाग्नी भस्म, हे भस्माचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल जायचं नाही। आपल्याला फक्त एक भस्म लक्षात ठेवायला पाहिजे, जो यज्ञामध्ये आहुत्या टाकून पवित्र श्लोकांनी जो यज्ञ केला जातो, तो यज्ञामध्ये जो भस्म बाहेर निघतो, जी राख बाहेर निघते, त्याला आपण भस्म म्हणतो। आणि जो भगवान महादेवाचं भस्म आपल्या कपाळावर लावतो ना, तो महादेव मला प्रिय असतो। त्याचे नवे नवे ते भस्माचं तर एवढं महात्म्य सांगितलंय मायबाप शिव महापुराण ग्रंथामध्ये, ज्या माणसाच्या कपाळावर भस्म आहे त्याचं नुसतं कपाळाचं दर्शन करून घ्या, तुमचं पाप नष्ट होऊन जाईल। एखाद्याने जर समजा कपाळावर भस्म लावलेलं ना, त्या कपाळाचं नुसतं तुम्ही दर्शन केलं ना, डोळ्यांनी जरी ते दर्शन घेतलं, तर भस्म लावू नका, लावलं नाही तरी लावल्यानंतर कोणी जर त्याचं दर्शन घेतलं तरी सुद्धा तुमचं पाप नष्ट होईल। म्हणून खूप महत्व भस्माचा प्रकार आहे। म्हणून कपाळावर भस्म लावा, गड्याला भस्म लावा, वेगळ्या प्रकारचं नाही। मग शुद्ध महाराज शिवनाथ पुढे रुद्राक्षाचा महिमा वर्णन करतात। जो रुद्राक्ष आहे, रुद्राक्षाची उत्पत्ती कुठून झाली त्याचं वर्णन करताना सूतजी महाराज सांगतात की एकदा भगवान महादेवाने कठोर असं तप केलं, आणि कठोर असं तप केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधून एक बिंदू बाहेर पडला, आणि तो बिंदू पृथ्वी तलावर जिथे पडला त्या ठिकाणी एक वृक्ष तयार होऊन गेलं, आणि त्या वृक्षाचं नाव होतं रुद्राक्ष। वृक्षाला जे फळं येतात ना, ते फळं म्हणजे रुद्राक्ष। त्या रुद्राक्षाचा महिमा लक्षात घ्या। एकदा महादेव गळ्यामध्ये त्यावेळेस रुंडमाला तर घालतात, परंतु भगवान महादेवांना प्रिय आहे रुद्राक्ष। आता ही रुद्राक्ष माळा मी फक्त शिव महापुराण ग्रंथामध्ये घालतो, कारण माझ्या महादेवाला रुद्राक्ष खूप प्रिय आहे। रुद्राक्षाचे प्रकार एकमुखी, त्रिमुखी, पंचमुखी, अष्टमुखी,